तिने या ठिकाणी दोन संज्ञा श्रुतीने यांच्यासाठी वापरलेल्या आहे. या दोन पदव्या वापरलेल्या आहे की तो आत्मरती होतो. म्हणजे काय होतो? आत्म्यात रममाण होणारा होतो. कारण रमणीय फक्त आत्मस्वरूप आहे, दुसरं काहीही रमणीय नाही. तो आत्माची एक पाहणे. आता रममाण होणं म्हणजे काय? रमणं म्हणजे काय? तर काकांनी सांगितलंय रमणं म्हणजे तो आत्माची एक पाहणे, आत्माची केवळ ऐकणे, पाहणे आणि ऐकणे, आणि आत्माची निव्वळ जाणणे, बोलणे तोची. पाहणं, ऐकणं आणि जाणणं आणि त्या संदर्भातच बोलणं हे जिथे असतो, हे ज्या ज्ञानाकडून, ज्या साधकाकडून सहजगत्या होतो तो आत्मरती असतो. त्याला आत्मरती असं म्हणतात. आणि मग आत्मक्रीड, तो आत्मक्रीड पण असतो. म्हणजे ज्ञानी पुरुषांची जी क्रीडा आहे ही आत्म्यामध्येच असते. काल सुनील काकांनी फार सुंदर उदाहरण दिलंय की आत्म्याबरोबर तोच होऊन खेळतो. त्यासाठी त्यांनी काल उदाहरण दिलं की हाताचं चित्र, दिव्याच्या प्रकाशामध्ये हाताचे वेगवेगळे आकार बनवतो, कधी हरिण, कधी ससा, आणि ते भिंतीवर ते पाडतात लहान मुलं आणि त्याच्यातच ते खेळतात. त्यांची तीच खेळणी असतात. म्हणजे स्वतःशी स्वतः खेळतो. यासाठी हा फार सुंदर दृष्टांत असा सुनील काकांनी आपल्या समोर दिलेला आहे. आणि आत्मक्रीड अतिशय स्पष्ट असं केलेलं आहे सुनील काकांनीच. अजून एक उदाहरण मला आता द्यायला सांगितलं सकाळी की सुनील काकांनी सांगितलं की आत्मक्रीड कोण? तर जो बाहुलीमध्ये रमलेला, मुलगी बाहुलीमध्ये रमते आणि बाहुलीशी खेळते म्हणून ती बाहुली रती असते. ती बाहुलीशी खेळते म्हणून ती बाहुली रती असते. आणि आई मुलीच्या समजुतीसाठी, तिच्या आनंदासाठी आई पण बाहुलीशी खेळत असते, पण ती बाहुली क्रीड असते. आई बाहुली क्रीड आणि मुलगी बाहुली रती असते. असा आत्मक्रीड आणि आत्मरती यांच्यात फार थोडा फरक आहे. आणि तो काल आपण सगळ्यांनी अतिशय स्पष्टपणे सुनील काकांनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलेला आहे. म्हणून तो आत्म्यापाशी खेळे आणि आत्मक्रीडांगणी लोळे, स्त्री आणि पुत्राचे मेळे नसती तेथे, असा आत्मक्रीड आणि आत्मरती हे ज्ञानी पुरुष असतात. आणि म्हणून या ठिकाणी नाथांनी एक फार सुंदर ओवी ह्या संदर्भात दिलेली आहे की तेणे स्वरूपानुसंधाने, जो सतत स्वरूपांच्या अनुसंधानात रत असतो, स्वरूपानुसंधानात जो सतत रत असतो, रममाण झालेला असतो, सुखे क्रीडती चिद्घने, तो सगळी जी क्रीडा असते तो सुखरूपतेने सगळी क्रीडा करतो. आणि ज्ञानाने तो सगळी क्रीडा, ज्ञानपूर्वक अशी त्याची ती क्रीडा असते. क्रीडा दैवयोग करणे, पण ती क्रीडा करत असताना म्हणजे व्यवहारकालीन व्यवहार करत असताना तो दैवयोगाने करत असतो, प्रारब्धानुष सगळे व्यवहार करत असतो, क्रीडा करत असतो, देहाभिमाने विरहित. पण देहाभिमान त्या ठिकाणी अजिबात नसतो. तो फक्त प्रारब्ध वश असा व्यवहारकालीन व्यवहार करीत असतो, म्हणजे तो क्रीडा करत असतो. असा आत्मरती आणि आत्मक्रीड याचा फार सुंदर रीतीने उल्लेख झालेला आहे. आज त्याचाच पुढचा भाग, आता त्याचीच पूजा आपण करायची आहे. आणि तो कसा आहे याचं संपूर्ण पुढचं विवेचन अधिकारवाणीतून सुनील काकांच्या आपण आता श्रवण करणार आहोत. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा. वन्दे गुरुपरम्परा. सद्गुरुनाथ काका दिसत नाही तुम्ही. थोडं 2 मिनिटं लक्ष द्यायचं सेट करायचं. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणाला वंदन करतो. परमपूज्य काका दिसत म्हणतात नाही तुम्ही. हो काका तुम्ही दिसत नाहीये. हो व्हिडिओ नाही सुरू होत आहे. माझा व्हिडिओ सुरू होत नाहीये. 3-4 वेळा क्लिक केलाय मी बरोबर ठीक पण आहे. होऊन नाही राहिला आहे. हा कल्पना आहे मला पण व्हिडिओ नाही सुरू होत. आवाज चांगला येतोय पण हो. ठीक आहे काका. हो तुझा मोबाईल दे बरं. आला. दिसतोय ना आता. हो 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 दिसतंय. सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ॐ. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणांना वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपल्या हृदयस्थ परमेश्वराला व आपणाला वंदन करतो. आजच्या विषयाला प्रारंभ करतो. 5वा मंत्र आहे. सत्येन लभ्यस्तपसा येष आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम अंतः शरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो यम पश्यन्ति यतयः क्षीण दोषाः. याच मंत्राला
अनुलक्षून पुढचा मंत्र आहे, सत्येव जयती नानृतम सत्येन पंथा विततो देवयाना येना क्रमन सृषयो ह्याप्त कामा यत्र तत्सत्यस्य परमम निधान. दोन मंत्र घेण्याचा प्रयत्न करतो आहे एकत्र. बघूया. कालचा विषय खूप पुन्हा चर्चेचा झाला. जशी साम्यावस्था चर्चेची झाली तसा कालचा आत्मरती आणि आत्मक्रीड. काल मंदाताईंकडे गेलो असताना सुद्धा ज्यांच्या भेटी झाल्या ती मंडळी सगळी आत्मरती आत्मक्रीड या विषयावरच बोलत होती. आनंद झाला की सकाळी 7 वाजता घेतलेला विषय संध्याकाळी 7 वाजता सुद्धा जसाच्या तसा स्मरणात राहून त्यावर प्रश्न विचारावासा वाटतोय. आनंदाची बाब आहे. जिज्ञासू साधकाचं हे लक्षण आहे. परमपूज्य डॉक्टर काकांनी करून ठेवलेली ही व्यवस्था आहे आणि ह्या व्यवस्थेतून आपण सगळे आत्मरती व्हावं ह्यासाठी आहे. एक उदाहरण देतो. तुम्ही म्हणाल शैल काकूंनी आत्ताच उदाहरण दिलं आणि काल आणखीन 2 उदाहरणं तुम्ही स्वतः दिली, अजूनही काय उदाहरण द्यायला हवं? यासाठी की मला आत्मरती व्हायचा याचं भान विसरलं नाही पाहिजे. आणि मी आत्मरती झालो की नाही कसं समजेल? आता ज्ञानाच्या गोष्टी आपण खूप केल्या, भक्तीच्या गोष्टी करूया आणि त्यात आत्मरती कसं असतं ते सांगूया. ओवी सूत्र आहे, नारदस्तु तदर्पिता अखिलाचारता तद विस्मरणे परम व्याकुलता इति. तदर्पिता अखिलाचारता हा एक टप्पा आहे. हा आत्मक्रीडत्वाचा टप्पा आहे. आणि तद विस्मरणे परम व्याकुलता हा आत्मरतित्वाचा टप्पा आहे. तदर्पिता अखिलाचारतामध्ये साधक अव्याहत प्रयत्न करतो आणि निरंतर प्रयत्न करतो. सातत्याचा प्रयत्न करतो. न खंडता होणारा प्रयत्न करतो. आणि त्या ठिकाणी त्या प्रयत्नाच्या सातत्याने, त्या प्रयत्नाच्या अखंडतेने तो आत्मरती होतो होतो होतो. हे उदाहरण नारदांचं श्रेष्ठ उदाहरण मानलं जातं. मुलगी विवाहानंतर सासरी जाते. पण प्रत्येक क्षण तिला माहेरच आठवतो. माहेर जरी आठवत असला तरी ती सगळं करत असते सासरी. सकाळी उठेल, चहा करेल, स्वयंपाक करेल, पाणी करेल, काय जे घरातलं काम असेल ते करेल, सगळ्यांच्या मर्ज्या सांभाळेल. सासू सासरे नंदा दीर इत्यादी इत्यादी. हे सगळं करणीय प्रांत हे तिचं सासर क्रीड असतं. पण रमली माहेरी असते. मन माहेरात असतं पण क्रीडा सासरी असते. हळूहळू 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 त्या क्रीडांचा इतकी सहजता येते की आपण कधी सासरी रमलो हे तिला कळत नाही. आणि मग बोलावल्यानंतर माहेरी जाते.
माहेरी गेली नाही खूप दिवसाची म्हणून नाही जात. हा, आता एवढे दिवस झाले तू आली नाही असं म्हटलं की हो जायला पाहिजे म्हणून जाते. आता ती सासररती झाली. समजून घेण्यासाठी उदाहरण दिलंय. उदाहरणांचा किस काढायचा नसतो, कारण उदाहरण एकदेशी असतं. म्हणून तदर्पिता अखिलाचारता हे आत्मक्रीडचं लक्षण आहे. आणि तद विस्मरण में परम व्याकुलता इति हे आत्मरतित्वाचं लक्षण आहे. जो आत्मरती असतो ना, तो क्रीडा कुठे करतो ह्या गोष्टी गौण असतात. म्हणून म्हणतात की त्याला हलक्या जागेवर जरी मृत्यू आला तरी काही फरक पडत नाही, कारण तो आत्मरतीच असतो. त्याला मरणासाठी गंगा काठच पाहिजे अशातला अजिबात भाग नसतो. कबीरानी ज्या गावात देह ठेवला त्या गावात देह ठेवल्याने माणूस गाढव होतो अशा प्रकारचा काय होता समज होता लोकांना. तिथे कबीरांनी आपला देह ठेवला. आणि गंगेच्या काठी गेल्यानंतर सुद्धा गंगेचं चिंतन नसेल झालं तर मग गडबड होऊन जाते. आणि म्हणून आम्ही रत कशात आहोत आणि क्रिया काय करतो आहोत या दोन गोष्टी खूप भिन्न असतात. उदाहरणं अनेक देता येतील, पण आपल्याला समजल्यानंतर उदाहरणच देत बसण्याची गरज नाही. तात्पर्य काय आहे हे आपल्या बुद्धीमध्ये ठसलं पाहिजे. मी आत्मरती झालो पाहिजे, मी आत्मरती व्हावं. मग आत्मरती होण्याच्या मध्ये ज्या क्रिया येतात त्याला शब्द वापरू का थोडासा समजण्यासाठी? विषय क्रीड किंवा संसार क्रीड तेवढं सोडावं लागतं आणि आत्मक्रीड व्हावं लागतं. टीव्ही, सिरियल, नातलग, त्यांच्या चर्चा, लग्न, कार्य, समारंभ यांच्यावर आमचे विशेष रिमार्क्स, ते असं नाही तसं पाहिजे होतं, हे त्यांचं चुकलं, ते तसं करायला हवं. ह्या ज्या गोष्टी माझ्या चित्तानी विषयातल्या विशेषत्वानी टिपल्या असतात असा व्यक्ती आत्मरती होऊ शकत नाही. म्हणून काल सांगितलं होतं, कनक, कंचन आणि कामिनी 3Ws हे जीवाला फसवतात. आता ही बोलण्याची भाषा आहे बरं का. त्यांच्यात फसवण्याची ताकद असते का हो? थोडासा जर विचार केला तर त्यांच्यात फसवण्याची ताकद असते का? उदाहरण, धन आहे, खूप मोठं धन आहे, भरपूर संपत्ती आहे, आणि एखाद्या जर्जर रोग्याला ती दिली, तो ते धन मिळालेलं पाहून खूप आनंदित होईल का हो? कारण की तो मरणासन्न आहे. म्हणजे कांचनामध्ये आपल्याला पकडण्याची ताकद नाही. दुसरा कनक, कनक म्हणजे सुवर्ण. आणि तिसरी कामिनी, कामिनी म्हणजे स्त्री.
एक चांगली वाटते आणि दुसरी वांगली वाटते. म्हणजे ती वाटण्यावरच आहे ना. कुणाला एखादी नटी आवडते, कुणाला दुसरी नटी आवडते. याला जी आवडते ती त्याला नाही आवडत. म्हणजे ती आवड या विषयातून तुझ्या मागे लागलेली नाही. तू आवड निर्माण केली आणि म्हणून तू तिच्या मागे लागलास. मी विषयाची आवड निर्माण केली म्हणून मी विषयाच्या मागे लागलो. विषय मला धरू शकत नाही, मी विषयांना धरतो. म्हणून बाह्य क्रीडा कशात करतो हे फार महत्वाचं असतं. म्हणून साधकाने नको त्या गोष्टीमध्ये रमू नये. एक लोकेशणा, दुसरी वित्तेषणा आणि तिसरी दारेषणा. स्त्री, कीर्ती आणि धन. ह्या तृष्णा अशा आहेत की ह्या मला आत्मरत होण्यापासून कायम प्रतिबंध घालतात. म्हणून नेहमी सावध राहावं लागतं. नाथ महाराज म्हणतात, रजोगुणी शिष्य सुद्धा मला नको देऊ देवा. काय म्हणतात आहे, रजोगुणी शिष्यही नको तर रजोगुणी मित्र चालेल का हो? रजोगुणी शिष्य हे गुरूंना रजोगुणात ओढून नेण्याचा प्रयत्न करत असतात. असं पाहू आपण, तसं पाहू, इकडे जाऊ तिकडे जाऊ, असं करू तसं करू. कशासाठी आले आहेत ते? दिलं सोडून आणि रजोगुणामध्ये लागला. आणि म्हणून मला जर आत्मरत व्हायचं असेल, आत्मरती ही पदवी मिळवायची असेल, पदवी म्हणतो बरं काय, ही अवस्था आहे, ही स्थिती आहे. पण तुकोबा जर सच्चिदानंद पदवी घेणे असं म्हणू शकतात, तर आत्मरती पदवी घेणे असं म्हणायला काय हरकत आहे? आपल्या समजुतीसाठी ते सोयीचं आहे. मनुष्य देह मिळाल्यानंतर अकस्मात ये भाग्याने तेथे आत्मरती होणे अवश्य घडे, असा विचार या ठिकाणी मांडतो. आता याच्यात दोन असतात. एक, विषय मला धरतो असं वाटतं. दुसरं, अहम आणि कर्तृत्व मला धरतं. विषय मला धरत नाही, ममत्व मला धरतं, विषयाचं सत्यत्व मला धरतं. आणि दुसरं, अहम मला धरतो, त्याला कर्तृकारकादी प्रत्यय असं शास्त्र म्हणतं. म्हणून कर्तृत्व मी केलं या म्हणण्याला काहीही अर्थ नसतो. माझ्या मुलीसाठी उत्तम पती कोणी पाहून दिला? आजकाल मुलं निवडतात तो वेगळा भाग झाला, पण आम्ही निवडून दिला. मग तुम्ही उत्तम निवडून दिला तर त्याच्यात 100% सद्गुणच असायला हवे होते, पण तसं नसतं. मग ते ऍक्सेप्ट करावे लागतं. जे नाही ते ऍक्सेप्ट करावं लागतं. मग तुम्ही निवडला की भगवंतानी निवडून दिला? तिच्या प्रारब्धाने भगवंतानी ती योजना केलेली आहे. मग माझ्याकडे कर्तृत्वादी प्रत्यय घेण्याची गरज नाही. आणि एकदा हे जर समजायला लागलं तर मग ज्ञानामध्ये सहजावस्था आणि विषयामध्ये कृत्रिम अवस्थेने तो जगतो. म्हणजे कृत्रिमरित्या संसार करतो आणि सहजगत्या आत्मरत असतो. आता कृत्रिमरित्या संसार करतो म्हणजे काय? आपल्या घरी लहान मुलांना बघायला बाया येतात, आया म्हणतात त्यांना. तर ती म्हणते, माझं बाळ जेवलं नाही, माझं बाळ झोपलं नाही, माझं बाळ आज खेळलं नाही, माझं बाळ का बरं रडतंय? ड्युटी अवर्स मध्ये ती शेकडो वेळा माझं बाळ म्हणते. डोळ्यात तेल घालून बाळाकडे लक्ष देते. पण ड्युटी अवर्स संपल्या क्षणाला ते बाळ रडत असेल तरीही ती निघून जाते.
कारण तिचं लक्ष तिच्या बाळामध्ये असतं. तिच्या बाळाच्या वेळेला ती ड्युटी संपली म्हणत नाही. क्रीड कुठे आहे? जिथे काम करायचं आहे तिथे आया. रत कुठे आहे? आपल्या मुलामध्ये. आम्ही क्रीड कुठे आहोत? संसार म्हणजे विषयामध्ये क्रीडा करावीच लागते, पण विषय सत्य नाही हे जाणून क्रीडा केली की त्यात रमण्याची शक्यताच नसते. हो, नाही आवडलं मोदीची तडजोड करणं, सोडून द्या. त्यामागे दूरदृष्टिकोन असू शकतो, असेल असं मी म्हणत नाही बरं का, कारण मी त्याला सर्टिफिकेट देणारा योग्यतेचाच नाही. असू शकतो का म्हणायचं? आपलं चित्त शांत राहावं म्हणून म्हणायचं. माझ्या चित्तामध्ये हलचल निर्माण होऊन मी आत्मचिंतनापासून जर दूर जात असेल तर मोदींनी केलेलं योग्य की अयोग्य हा विचार मला घातक ठरणार आहे. म्हणून मी विचार माझा आत्मरतित्वाचा करायचा आणि विषयामध्ये दुरूनच सत्यत्वानी रमायचं नाही. म्हणून त्याला संन्यास असं म्हणतात. एकाला वस्तू त्याग असं म्हणतात आणि एकाला संगत त्याग असं म्हणतात. वस्तूचा त्याग करणं सोपं असतं. ही घड्याळ आहे, घड्याळ देऊन टाकणं सोपं असतं. किती वाजले असतील, किती वाजले असतील, किती वाजले असतील हे चिंतन घड्याळ नसलं तरी करता येतं. त्याला घड्याळाचा संग म्हणतात. संग सोडणं नेहमी कठीण असतं आणि वस्तू सोडणं नेहमी सोपं. संन्यासाला प्रथमतः वस्तुत्याग करावा लागतो. वस्तुत्यागाचा फायदा संगत त्यागासाठी त्याला होतो, पण गृहस्थाला वस्तुत्याग शिकवलेला नाही. शास्त्राने गृहस्थाला संगत त्याग शिकवला आहे. घरामध्ये राहायचं आहे पण घरात रमायचं नाही. रोज आपली आर्थिक स्थिती जेवढी सुसंपन्न आहे त्या अनुषंगिक उत्तम भोजन करायचं आहे, उत्तम वस्त्र घालायची आहेत, उत्तम वाहनात राहायचं आहे, पण त्यात रमायचं नाही. लहान मूल जसं म्हणतं की हे नाही केलं तर मी आता खाणारच नाही आणि रडायला लागतं, दुःखी होतं, तसं होता कामा नये. जी आर्थिक परिस्थिती असेल त्यामध्ये जे मिळेल त्यामध्ये, जसं मिळेल त्यामध्ये, जेव्हा मिळेल त्यामध्ये, ज्याच्याकडून मिळेल त्यामध्ये समाधानी राहता आलं पाहिजे. म्हणजे तो आत्मरती आहे. विषय क्रीड दिसत असला तरी आत्मरती आहे. सगळ्या विषयांना कोणी सोडू शकत नाही जगामध्ये. संन्यासी असे 12 वाजता आवासे, त्याला भूक लागणारच आहे. विषयात असणं वेगळं आणि विषयांच्या संघात असणं वेगळं. संघ सुटला पाहिजे. संघ सुटला की रथ तिकडे जुळते आणि संघ राहिला त्याच्यामुळे मुलं बाळ, घर दार, नवरा बायको, गाडी सगळं असावं, पण त्याशिवाय मी बेचैन होता कामा नये. जर तसं होत नसेल तर मी आत्मरती होऊन राहिलो आहे. सुरुवातीला जे विषय मला पकडू शकतात, आवड निवड असतेच, पापपुण्यात्मक सुख दुःख हे सगळं आम्ही घेऊन आलेलो असल्यामुळे प्रत्येकालाच आवड निवड असते. अगदी साधू संतांना सुद्धा आवड निवड असते. त्यामुळे आवडीनिवडीप्रमाणे तेही जेवतात, पण ते आवडीनिवडीचे गुलाम नसतात आणि आम्ही आवडीनिवडीचे गुलाम असतो. म्हणून मनाने सर्व कर्माचा काय करायचं आहे? मनाने सर्व कर्मांचा त्याग करायचा आहे. हा मनाने शब्द खूप मोलाचा आहे बरं का.
मनाने सर्व कर्मांचा त्याग करायचा आहे. म्हणजे शरीराने कर्म करायची आहेत, पण मनाने त्या कर्मांचं चिंतन करायचं नाही. काय आज हा विषय वळतोय सारखा. थुंकल्यानंतर माणूस थुंकीचा कधी विचार करतो का? तस विषय ते कैसे रोहिणीचे जळ जैसे, मृगजळासारखे विषय आहेत. मग थुंकीवत त्यांचा काय करायचा आहे, त्याग करायचा आहे. त्या थुंकीचा पुन्हा विचार मनुष्य करत नसतो, तसा विषयाचा पुन्हा विचार करायचा नाही. आणि असं जसं जसं होत राहील तसं तसं आम्ही आत्मरत होण्यासाठी बरोबर वाटचाल करतो. आणि मग त्यासाठी आम्ही आत्मक्रीड होतो. काल काही साधिका भेटल्यात परवाला मला आणि म्हणल्या, अमुक अमुक कार्यक्रमापेक्षा मंदाताईंचा सत्संग महत्वाचा होता, म्हणून आम्ही सत्संग निवडला आणि कार्यक्रमाला नाही गेलो. काय जो असेल तो. आत्मक्रीड झाल्या. निवड कशाची केली? निवड कशाची केली? आत्मस्वरूपाकडे जाणाऱ्या संवादी साधनाची निवड केली. मग सिनेमाला जायचं की अभ्यास करायचा? अभ्यास करायचा. पेक्षा प्रारब्ध असतं ना आपलं, त्यातून क्रियमाण आम्हाला बरोबर करता येतं. आणि तेवढं जर मला साधता आलं तर मला आत्मक्रीड सहजगत्या होता येतं आणि गुरुकृपेने आत्मरती होतो. मी आत्मक्रीड राहण्याचा जर प्रयत्न केला तर एक दिवस आत्मरती होतो. सासूरवाडीला राहण्याचा प्रयत्न केला की एक दिवस सासूरवाडी रती होतो. म्हणून आत्मक्रीड राहण्याचा सतत प्रयत्न करायचा, संवादी साधनांना सतत धरून असायचं. माझी जबाबदारी आहे. त्यालाच साधक असं म्हणतात. काकांनी पुष्कळ प्रसंग सांगितले आहेत. त्यांना सिनेमाला जावं लागायचं, त्यावेळेला ते कसं नामामध्ये राहायचे हे पण सांगितलं आहे. म्हणजे विषयामध्ये राहावं लागतं, पण तरीही साधन अचूकपणे बिनचूकपणे करता येतं. तिथे राहून त्याच्या बाहेर, तिथे असून त्यात मन नसणे, आणि असा जो आत्मरती असतो तो आत्मस्वरूपामध्ये सहजगत्या रमलेला असतो. मी आत्मस्वरूपात रमलो आहे याची पण त्याला जाण नसते. काकांची ओवी आहे की सहजावस्था ऐसी, तिचीही ऐसी तैसी, तीही न पडो माशी, आनंद भोजनी. मी सहजावस्थेमध्ये आहे हे वाटणं सहजावस्थेचा विमोड करणं आहे. आणि म्हणून मी आत्मरत आहे हे सुद्धा वाटण्याची गरज नाही. म्हणून काळजी घ्यायची आहे की या सहजावस्थेपर्यंत मला वाटचाल केली पाहिजे. म्हणून रजोगुणी व्यक्तींचा संग ठेवू नये. रजोगुणी माणसापासून नेहमी दूर असावं. आपण कधी रजोगुणात जाऊ सांगता येत नाही. तो सांगतो अशा अशा बातम्या आल्या बरं का, की घरी जाऊन आम्ही टीव्ही लावतो. रजोगुण अत्यंत वाईट असतो. साधक रजोगुणापासून नेहमी सतर्क असावा. खैर, या पद्धतीने आत्मरती आणि आत्मक्रीड
या शब्दाचं सहजावस्थेपर्यंतचं वर्णन आज या ठिकाणी केलं. काल एक पद पण सांगितलं होतं. आता 10 मिनिटं हाच विषय घेतो. कंचन कामिनी जैसी नागिनी मागे लागुनी करे भुलवणे. यातनं सुटण्याचा मार्ग काय आहे? कळेना धाव. मार्ग नाही कळत, तो बिनमूड झाला असतो. कंचन, कामिनी आणि कनक, 3 क हे जीवाला कनिष्ठत्वात घेऊन जातात. 3 क जीवाला कनिष्ठत्वात घेऊन जातात. मग आता याच्यातून सुटण्याचा रस्ता काय आहे? कळेना, दिंगमूढ झालाय. कळेना धाव गुरु राया. आवरणे मजला कळेना धाव गुरु राया. श्री गुरूंचं चिंतन केलं. श्री गुरूंच्याच कार्याचं मनन केलं. श्री गुरूंच्या आदेशाचं पालन केलं तर ह्यातनं सुटण्याचे सगळे रस्ते समोर दिसायला लागतात. दार उघडे होतात. कळेना धाव गुरु राया. हे अत्यंत तळमळीने म्हणायचं असतं, पण म्हटल्यानंतर हे समजून या दिशेने वाटचाल करायची असते. नाहीतर मी छान आळवतो. चांगलं आहे, छान आळवणं उत्तमच आहे, पण ह्याचं रूपांतर चिंतनामध्ये झालं पाहिजे. चिंतनाचं रूपांतर आचरणामध्ये झालं पाहिजे. आचरणाचं रूपांतर, आचरण म्हणजे आत्मक्रीड, आणि आचरणाचं रूपांतर सहजतेमध्ये झालं पाहिजे. त्याला आत्मरती असं म्हणतात. इतकी वाटचाल जर आम्हाला टप्प्याटप्प्याने करता आली तर काम जमतं. आठवड्यातून एकदा सत्संग करतात, मग बाकीचे 6 दिवस स्वतःला विसरून जातात. काही जण आठवड्यातून 2दा करतात, बाकी दिवस विसरतात. काही लोक दिवसातून एकदा साधना करतात, नंतर विसरतात. 2दा साधना करतात, नंतर विसरतात. पण हे साधन 2दा करण्यासाठी नाही, अखंडत्व साधण्यासाठी आहे. आता 2दा मधून अखंडत्वामध्ये मी जातो आहे का? आत्मक्रीडत्वामधून आत्मरतीत्वात जातोय. कारण की 15-15 मिनिटं, अर्धा तास 2दा साधन केलं, 1 तास गेला, 23 तासाचं काय? आणि म्हणून ह्याचा अखंड अखंड आणि अखंड सारखं 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 ह्याचं वेड लावून घ्यायचं. ऐसी दशा येईल पुढे की मन होईल वेडे, विषयासक्त होतं मन. वृद्धस्तावत चिंतासक्त. चिंता कशाची असते? विषयांच्या सत्यत्वामुळे चिंता निर्माण झाली. तव चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. म्हणून आधी आत्मस्वरूपाचा ठसा पक्का लागला पाहिजे. मंदाताईंनी काल 2 दिवसापूर्वी उदाहरण दिलं होतं. त्याचा सोन्याचा व्यापार होता. कुणाचा तरी ऑडिओ सुरू आहे. त्याचा सोन्याचा व्यापार सुरू होता. मरणासन्न स्थिती आली. जुनी गोष्ट आहे. त्यावेळेला आकाशवाणीवर बाजारभाव लागत होते आणि याला पाहिजे तसं भान नव्हतं. मरणासन्न स्थितीकडे आला होता. आणि यांनी रेडिओवरून 542 शब्द ऐकला. 542 शब्द ऐकला आणि यांनी घेतलेलं सोनं 357च्या भावाचं होतं. 357 वरून 542 वर गेल्याबरोबर लवकर सोनं विकून टाका, नफा होऊन जाईल.
गेला प्राण. गेला प्राण. विषय केव्हा कसा धरेल कुणीही सांगू शकत नाही. मग आपण आपलंच काय करून घ्यावं. हो, फणस हाताला चिकटणारच आहे. तुम्ही हाताला तेल लावून घ्या, म्हणजे मग तुम्ही मोकळे राहा. मी निर्लेप राहिलो की मग लेपाची चिंता राहत नाही. म्हणून विषयापासून दूर आणि आत्मस्वरूपाशी जवळीक साधण्यासाठी संवादी साधनाचा अखंड वापर करावा. अखंड अखंड अखंड. कारण की आज जे मंत्र मी घेणार होतो 5 आणि 6 ते राहून गेले. यात नित्यम शब्द आहे, लक्षात ठेवा. नित्यम शब्द आहे. हा नित्य शब्द आपण उद्या सांगणार आहोत. उद्या शब्दाचा अर्थ सोमवारी, कारण उद्या गुरुवार आहे. उद्या भगवद्गीता राहणार आहे. सोमवारी घेतो आणि आज आता रजा घेतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. या ठिकाणी आजचा विषय थांबवतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. प्रभाकरराव. राम धनश्री. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. प्रतिभाताई. रामकृष्ण हरी. सुनीताताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पुष्पाताई. रामकृष्ण हरी. अपूर्वताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जयश्री. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. नाना नानी.